एरवी ग्रामीण भागातल्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा अशी चर्चा होत होती, पण आता गरजेपेक्षा अधिक औषध साठा पाठवला जात असल्याने रुग्णालयांसाठी ती डोकेदुखी ठरायला लागली आहे। महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणात औषध खरेदी प्रक्रियेची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे। एकीकडे 700 कोटी रुपयांची समूह टेंडर पद्धती लादण्यात आल्यामुळे लहान वितरक स्पर्धेतून बाहेर फेकले जात आहेत, तर दुसरीकडे गरजेपेक्षा अधिक औषध पुरवठा केला जातोय। संभाजीनगर आणि अंबाजोगाई रुग्णालयाने पत्र लिहून अतिरिक्त औषध पुरवठा थांबवण्याची मागणी केली आहे। अतिरिक्त औषध साठा त्याची मुदत संपण्याआधी संपवणं कठीण आहे, तर काही ठिकाणी एवढा औषध साठा ठेवायला जागाच नाहीये। त्यामुळे मागणी आणि साठवणूक क्षमता नसताना ग्रामीण रुग्णालयांमध्ये अतिरिक्त औषधं पाठवण्याची गरज काय असा प्रश्न उपस्थित होतोय। पूर्वी हाफकिन संस्थेकडून खरेदी केली जाणारी औषधं आता प्राधिकरणाकडून खरेदी व्हायला लागल्यानंतर हा सगळा प्रकार सुरू झालाय। यातून कुणाचा फायदा करायचा आहे असा प्रश्न विचारला जातोय। संभाजीनगरमध्ये एक घटना समोर आलेली आहे। मागणीपेक्षा 10 पट अधिक औषधांचा साठा आलेला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने एक पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत स्वतः आरोग्य अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। नेमकं काय पत्रव्यवहार तुम्ही प्रशासनाशी केलेला आहे? ॲक्च्युली आपलं जे राज्यस्तरावरून औषधांची खरेदी होती, त्याच्यामध्ये काही प्रकारची औषधे आम्हाला जास्त प्रमाणात प्राप्त झाली होती आणि त्या औषधांची एक्सपायरी डेट जवळ असती। त्यामुळं मागील 3 वर्षाचा अनुभव लक्षात घेता आम्हाला एवढी औषधी सद्यस्थितीमध्ये लागत नसल्याचा आम्ही तसा पत्रव्यवहार केलेला आहे। आणि जी अतिरिक्त औषधी आम्हाला प्राप्त झालेली आहे ती कृपा करून आम्हाला पाठवू नका असं आम्ही राज्य शासनाला विनंती केलेली आहे। आणि त्यानुसार जेवढी आवश्यक औषधी आहे तेवढी आम्ही प्राप्त करून घेतो आणि उर्वरित औषधी जी आहे ती GMMGPA मार्फत आम्हाला न पाठवण्याबद्दल आम्ही विनंती केली। जिल्ह्यामध्ये एकूण असे किती प्राथमिक उपचार केंद्र आहेत त्यामध्ये ही सामग्री वापरली जाते? सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याकडे 53 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत। या ठिकाणी आपण प्रथम उपचार करत असतो। सर, आपल्याकडे असं झालंय की मग इतर राज्यामध्ये देखील अशा प्रमाणात जिल्ह्यांमध्ये? सद्यस्थितीमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये तर तशा काही मोजकी औषधी आमच्याकडे जास्त प्रमाणात आली, इतर जिल्ह्याचं मी नाही सांगू शकणार। आपण पाहिलं ते होते जिल्हा आरोग्य अधिकारी धानोरकर सर होते, यांनी स्पष्ट केलं की जी अतिरिक्त औषधी साठा आला होता त्यासाठी आता आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।